नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी पाटील, ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट 6 to 7 इयर्स. काल OPDमध्ये एक पेशंट आली होती माझ्याकडे. तिचं म्हणणं होतं की आम्ही 8 महिन्यापासून ट्राय करतोय प्रेग्नन्सीसाठी, पण अजूनही कन्सीव्ह झालेलं नाही आहे. तर आता आम्ही काय करायचं? पहिलं तर तुम्ही जे 6 ते 7 महिन्यापासून ट्राय करताय प्रेग्नन्सीसाठी, तुम्ही नियमितरित्या संबंध ठेवत आहात का? ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा तुम्हाला वीकमध्ये संबंध ठेवायला लागेल, आणि तोही फर्टाईल पिरियडमध्ये. आता फर्टाईल पिरियड कसा काउंट करायचा? जर एखाद्या स्त्रीची पाळी 1 तारखेला येते आणि तिची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे 28 दिवसाची असेल, तर 14व्या दिवशी तिचं ओव्ह्युलेशन होणार, म्हणजे अंड फॉर्म होणार. तर त्या स्त्रीने तिच्या महिन्याच्या 10व्या दिवसापासून ते 18व्या दिवसापर्यंत नियमितरित्या संबंध ठेवायला हवा. नियमितरित्या जर पॉसिबल नसेल, रोज पॉसिबल नसेल, तर ॲटलिस्ट अल्टरनेट डे तिने संबंध ठेवायला हवं, किंवा त्या कपलनी संबंध ठेवला तर प्रेग्नन्सी राहणं शक्य होणार. जर तुम्ही या पिरियडमध्ये नाही संबंध ठेवला नाही, तुम्ही इतर वेळी खूप वेळा संबंध ठेवत आहात, पण त्याचा काही फायदा होणार नाही, कारण तुमचं अंड जे आहे ते महिन्याच्या 14व्या दिवशी रिलीज होणार, ओव्ह्युलेशन होणार, आणि त्याच वेळी संबंध ठेवला तर प्रेग्नन्सी संभव असते. जर तुम्हाला तुमचा फर्टिलिटी पिरियड माहीत नसेल, इरेग्युलर सायकल असेल, तर तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटायला हवं, जेणेकरून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला संबंध ठेवण्यात आणि प्रेग्नन्सी ठेवण्यात यश मिळेल. थँक्यू.